आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. इश्क रिस्क भाग 31. आरुष परीला घेऊन घरी निघालेला, पण तिचं वागणं नेहमीसारखं वाटत नव्हतं. ती पूर्ण प्रवासात घरी येईपर्यंत काचेतून बाहेर पाहत होती. नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय त्याच्या मात्र लक्षात येत नव्हतं. घरी गेल्यावर तिच्याशी बोलता येईल असा विचार करत तो शांतपणे कार चालवत होता. पण काहीतरी गडबड आहे हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं. कारण सकाळी ऑफिसमध्ये सोडलेली परी आणि आत्ताची परी तिच्यात जमीन आसमानचा फरक होता. ती फारसं बोलतच नव्हती. त्याच्या उगाचच मनात येऊ लागलेलं. तिला कळलं तर नसेल ना काही, पण मग ती अशी शांत राहिली नसती. पटकन काहीतरी बोलून रिकामी झाली असती. हो, पण ती एकदम शांत झाली आहे. काहीच कळायला मार्ग नव्हता आणि ते दोघं एका क्षणाला घरी पोहोचले. आता ही कार पार्क करून तो उतरेपर्यंत ती पुढं निघून आत ही गेली होती. त्याने वर जाता जाताच पुन्हा रियाला फोन केला. हॅलो रिया, आज काही घडलंय का ऑफिसमध्ये मी नसताना? सर आता कसं सांगू? सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम होईल. एक मिनिट, असं का बोलतेस? याचा अर्थ काही घडलंय का? हो किंवा नाही तेवढंच सांग फक्त. हो सर, ती म्हणाली. ओके मी ठेवतो. सर माझं आधी ऐकून तर घ्या, ती म्हणत होती. पण ऐकायला तो काही थांबलाच नाही. फोन पटकन कट करून वरती धावतच निघाला. वर फ्लॅटमध्ये आत आला तर ती बेडरूमच्या वॉशरूममध्ये शॉवर घेत होती. ती बाहेर येईपर्यंत चैन पडणार नव्हतं त्याला. तो तिथंच ये जा करत होता. आता काय करायचं? तिला सगळं सांगावं लागेल, पण मग ती ऐकून घेईल का? विचारांच्या गर्तेत हरवलेला आरुष तिची उतावीळपणे वाट पाहत होता. एक क्षणाला ती बाहेर आली खरी, पण तिच्याच विचारात हरवलेली. तो पटकन तिच्या जवळ आला. परी, सगळं ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? काही झालंय का आज ऑफिसमध्ये? सगळं ठीक आहे आरुष. काही व्हायला हवं होतं का? ती मोकळे केस नीट करत म्हणाली. अगं असं काय बोलतेस तू? तू नेहमीसारखी वाटत नाही आहेस परी. मला काही झालेलं नाही आहे आरुष. आय एम ऑल राईट. आय जस्ट वॉन्टेड टू रेस्ट. ओके, हो तू कर ना रेस्ट. पण अगं तू काही खाल्लं नाही आहेस. मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणू का? नो थँक्स आरुष. आय एम ओके. मला झोप येते, मी झोपते. सॉरी. मला ती पटकन बेडवर आडवीही झाली. परी, हे यार काही होत आहे का तुला? मला सांग तरी. मला नाही आवडत आहे हे असं तुला पाहायला. मला बोल ना जे काही असेल ते. त्याचा आवाज आता जडावला होता. आरुष तूही झोपलीच प्लीज, ती बोलली. तिचा तो शेवटचा प्लीज त्याला जरा जास्तच हर्ट करून गेला. पण तिचा तो जडावलेला स्वर त्याला समजला होता. तिला जे काही वाटतंय माझ्याशी बोलावं ना. का त्रास करून घेते ती स्वतःला अशी? मी सगळं सांगायला तयार आहे. परी माझं ऐक तर. का असा त्रास करून घेते स्वतःला? मी सगळं सांगायला तयार आहे. तो मनाशीच म्हणत होता. परी माझं ऐक ना, एकदाच. मी सगळं सांगतो तुला, पण प्लीज एकदाच ऐकून घे. आपण सकाळी बोलूया का प्लीज? प्लीज आरुष. ओके म्हणत तो काही वेळ तिथंच बाजूला बसून होता. उद्याची वाट पाहायची, पण का? आत्ताच का नाही? आत्ताच बोल ना जे काय असेल ते. असह्य होतंय हे तुझं तुटक वागणं. कधी नव्हे ते त्याचे डोळे भरून येऊ लागलेले. आरुष रात्रभर झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण जरा म्हणून डोळ्यांवर झोप नव्हती.
या कुशीवरून त्या कुशीवर सतत कूस बदलत होता. पहाटे कधीतरी त्याची झोप लागली असावी. सकाळी त्याला जाग आली तर परी जागेवर नव्हती. तो पटकन उठून तिला पाहायला बाहेर आला तर ती शांतपणे कॉफी पीत पेपर वाचत होती. परी, मला वाटलं गेलीस की काय ऑफिसला. आज लेट जाणार आहेस का? ती म्हणाली. एवढ्यात डोरबेल वाजली. जा बघ कोण आले. परी म्हणाली. तसं त्याने घड्याळ पाहिलं. आत्ता सकाळचे 8 वाजलेत आणि यावेळी कोण आलं असेल. मनातच विचार करत त्याने डोअर उघडलं. पाहतो तर प्रिशा आणि मानसी सोबतच हजर होत्या. तुम्ही दोघी इथं? आरुषनं विचारलं. मी बोलावले त्यांना आरुष, परी आतून आवाज देत म्हणाली. ओ या ना आत, म्हणत त्याने त्यांना आत घेतलं. परीने माझ्याशी बोलायचं, यांना का इथं बोलावले. त्याला थोडी कल्पना आली होती की परीला नक्कीच राग आलेला आहे. मी फ्रेश होऊन येतो, तुम्ही बोला, म्हणत आरुष आत जायला निघणार तर परीने त्याला एकदम आवाज दिला. थांबा मिस्टर आरुष, मला बोलायचंय. तुला बोलायचंय यांच्यासमोर. काल रात्रीपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय तर एकदाही मला विश्वासात घेऊन बोलावं असं वाटलं नाही तुला, आणि आत्ता तुला यांच्यासमोर बोलायचंय का? यांनाच सोबतीला घेऊन तू कांड केलं होतंस ना एवढं मोठं. मग आता होऊन जाऊ दे ना यांच्याच समोर सगळं, परी म्हणाली. परी, माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नकोस. का बरं? तुम्ही मुलांनी काही केलं तरी चालतं आणि आम्ही बायकांनी जरा तुमच्या मनाविरुद्ध वागलं की झोंबतं, हो ना? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत मिस्टर आरुष, तुझ्याकडून आणि प्रिशा आणि मानसीकडूनही, परी आवाज वाढवत म्हणाली. परी, तमाशा करायची गरज नाही आहे. तू मला प्रेमाने विचारलं असतंस तर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असती, पण हे सगळं असं करायची काय गरज होती तुला? आरुष, तू शांत हो ना प्लीज, मानसी मध्येच म्हणाली. तुझी ही वेळ येणारच आहे मानसी. आधी या आरुष साहेबांना सांगू दे, काय मिळालं तुला माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करून? आरुष, कोणत्या हेतूने आला होतास तू माझ्या कंपनीत? स्वतःची ऑलरेडी फायनान्स कंपनी असताना माझ्या कंपनीत का येत होतास? मानसी, तुला काय भेटलं ग असं वागून? इथं जवळच्या माणसांनीच केसाने गळा कापलाय म्हणा, परक्यांना काय बोलणार मी? जे इथं जळतंय ना ते काय कळणार आहे तुम्हा लोकांना? सांग ना, असं काय रिझन होतं माझ्या आयुष्यात यायचं आणि माझी सिंपत्ती मिळवायची? तुला प्रॉपर्टी हवी आहे का माझा पैसा हवा आहे? तेच हवंय तर मला सांगायचं तरी. हे मागून असे वार करायची काय गरज होती? बस झालं हा परी, खूप झालं. तुला हवंय ना यांच्यासमोर उत्तर? तर ऐक. हो, मी मानसीला मोहरा बनवून तुझ्या कंपनीत आलो. तिला यातलं काहीच माहिती नव्हतं, पण सांगू, ती खरी मैत्रीण होती आणि आहे तुझी अजूनही, कारण ती आजही फक्त तुझाच विचार करते. हो, पण तू काय केलंस ग? ती तुझ्या कंपनीत इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करत होती. तिची एक चूक काय झाली आणि मी तुला तिच्याविषयी भरवलं काय तर तू तिला लगेच काढूनही टाकलंस. वा, चांगली मैत्री निभावलीस. तिथंही तुझ्या रागाचाच विजय झाला. मग तेव्हा तुला तिला परत जाऊन भेटावं आणि कामावर बोलवावं असंही मनात नाही आलं. भरवलं तूच होतस ना, म्हणजे तू भरवलं आणि आता मलाच उलट सुनावतोयस. जे खोटं होतं ना आरुष. का आरुष, पण का? हो, खोटं होतं. तू तिला काढावं म्हणून बोललो मी हे खोटं. ऐकायचंय का? कारण तीच एक तुझ्या जवळची होती, जिला मी काय आणि कसं करतोय हे आधीच कळालं होतं. मी उद्या तिने येऊन तुला सांगितलं असतं तर मी काय करणार होतो. शिवाय माझा हेतू सिद्ध झाला नसता. तो हा की तुला जाणीव व्हावी
की रागाच्या भरात तू स्वतःचंच नुकसान तर करतेसच, पण इतरांचंही करतेस. आरुष म्हणाला, मी आंधळेपणाने तुझ्यावर विश्वास करत गेले आरुष, प्रेम करत गेले आणि तुला आपलं समजून तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट करत गेले. तुझ्या आईला माझी आई समजून तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं, तिची ट्रीटमेंट पाहत आहे. सगळी मदत कसलाही मागचा पुढचा विचार न करता करत होते, पण तू काय केलंस एकदा बघ ना. निदान प्रेमाचं नाटक तरी करायला नको होतंस तू. मी काय केलं हे प्रिशालाही माहिती आहे आणि मानसीलाही. तू काय करतेस ते बघ ना. वारंवार सांगूनही तू तुझंच नाही, सोबत आमचंही नुकसान करतेस. नव्हे, आमचंही केलंयस तू नुकसान. या मानसीचं केलंस आणि माझंही. एवढं काय केलंय मी ज्याचा बदला घ्यायला तू आलायस? हो सांगतोय. आता सांग, दिनकर प्रधान कोणी आठवतंय का या नावाचं? या नावाचा व्यक्ती आठवत नसेल तर थांबच, म्हणत तो पटकन आत बेडरूममध्ये गेला आणि सोबत त्याच्या बाबांचा फोटो घेऊन आला आणि तिच्यासमोर मांडला. ती मात्र डोक्यावर ताण देऊन आठवत होती. थोडंसं आठवलं तोच त्याने समोर फोटो आणून ठेवलेला. पाहिलंस? ओळखतेस का यांना? आठवते का काही यांना पाहून? हे तर दिनकर अंकल. पण हे, हो हेच माझे वडील आहेत ते. आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणारा माणूस. असंच शेजारी पाजारी आणि जिथेही काम केलं तिथं त्यांची हीच ओळख होती. तुझ्याच कंपनीत फायनान्समध्ये होते ना ते. आपलं काम प्रामाणिकपणे करणारा सरळ मार्गी माणूस. पण तुला कल्पना आहे का तू रागाच्या भरात काय केलंस ते? पण त्यांनी अफरातफर केली होती कंपनीत आरुष. म्हणजे तसं भासवलं होतं काही जणांनी. हा प्रामाणिक माणूस अफरातफर करू शकतो असं वाटलं तरी कसं तुला? कष्ट करून 2 रुपये जरी पदरात आले तरी चालतील, पण हरामीचे लाखो रुपये नको म्हणणारा कोणाला फसवून पैसे मिळवू शकत नाही परी. तुला इतरांनी त्यांच्याबद्दल येऊन काहीही सांगितलं की कसलीही शहानिशा न करता तू त्यांना काढून टाकलंस. बरं, काढून टाकलंस तर टाकलं, पण सगळ्या स्टाफसमोर त्यांना वाटेल तसं बोलून त्यांचा अपमान केलास. निदान त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा होतास परी. आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या त्या माणसाला किती अपमानास्पद फील झालं असेल तुझ्या या वागण्याने. विचार केलायस का कधी? 4 दिवस घरातून बाहेर पडले नव्हते ते. त्याच नंतर एक जवळचं लग्न अटेंड करायचं म्हणून आईनं त्यांना कसं बसं बाहेर नेण्यासाठी तयार केलं आणि तिकडे जातानाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. जागेवरच गेले ते. तू कारणीभूत आहेस याला. माझ्या आईची ही अवस्था तुझ्याचमुळे झाली होती. आणि काय म्हणत होतीस मगाशी? तू मदत केलीस माझ्या आईला दवाखान्यात न्यायला. उपकार नाही केलास तू, तुझं कर्तव्य होतं ते. एखाद्याला काढून टाकल्यानंतर चूक लक्षात आल्यावर तरी जाऊन त्यांची माफी मागायची होतीस तू. तर ते आत्ता या जगात तरी असते. आरुष बोलता बोलता इतका इमोशनल झालेला की बस. त्याच्या डोळ्यातून कधी नव्हे ते अश्रू वाहू लागलेले. आणि परीला त्याचं स्पष्टीकरण ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं. मानसी ही क्षणभर उभीच राहिली. पण हे सगळं तिनं मुद्दामहून नाही केलं आरुष. ते झालं होतं. कोण खरं बोलतंय कोण खोटं हे समजायला मार्ग नव्हताच तेव्हा. तेवढा वेळही नव्हता. काही गडबडी चालू होत्या तेव्हा कंपनीमध्ये. यशाच्या शिखरावर पायऱ्या चढून जाणारी परी तिला हलवायला खूप सारे लोक होते. तिला वाटलं तो निर्णय तिनं घेतला आणि कोणाला नाही, पण त्यांना पुन्हा भेटायला परी जाणार होती. पण त्या आत हे असं झालेलं कळलं. त्यावेळी ती खूप बिझी असायची आरुष. तिला नाही जमलं तुझ्या घरच्यांना येऊन भेटायला. मी स्वतः पाहिलं हे सगळं. मानसीमध्येच म्हणाली आणि परी मात्र तिथेच सोफ्यावर मटकन बसली. तिला अर्थात त्रास होत होता या सगळ्याचा. एकावर एक गोष्टी कळत होत्या आणि त्या एक्सेप्ट करणं तितकं सोपं नव्हतं. दोन्ही हातांनी चेहरा झाकून ती रडत होती. मानसीने पटकन तिच्याजवळ जात तिला आधार दिला. परी प्लीज शांत हो. मला माहिती आहे ती सिच्युएशन.
तू शांत हो ग. मानसी तिला शांत करत होती. मला हे सगळं काढायचंच नव्हतं हा परी. मी हळूहळू खरंच विसरत होतो आणि तुझ्याशी नंतरही कधी असा वागलो नाही आहे. बस आरुष, कळलंय मला मी किती वाईट आहे. माझ्यासारख्या मुलीसोबत तू बिलकुल नको राहूस. हीच शिक्षा असेल माझी. कोणीच नका राहू. मानसी तू सुद्धा. खूप वाईट वागले ना मी. मला झालं तर माफ करा. म्हणत रडवेल्या चेहऱ्याने हात जोडून उभी राहिली तसं आरुष तिच्या जवळ येत म्हणाला, परी माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाही आहे. आता मला सगळंच बोलू दे. एवढ्यात तिच्या मोबाईलवर फोन येऊ लागला. साक्षीचा फोन होता तो. तिनं तो पटकन उचलला. हॅलो साक्षी, बोल ना. परी मॅम, ममा. काय झालं ममाला? अगं काहीतरी बोल. त्यांना अचानक खूप त्रास होऊ लागला आहे. हॉस्पिटलमध्ये नेतोय आम्ही. प्लीज तुम्हीही तिथंच या. काय? ममाला त्रास? अरे बापरे, मी लगेच निघते. म्हणून तिनं हातातला मोबाईल तसाच साईडला फेकला आणि ती कारच्या कीज घेऊन बाहेर धावली. परी काय झालं? काहीतरी सांग. आरुष विचारत होता, पण ती थांबली कुठं. आरुष, तिच्या ममाला पाहावं लागेल. आय थिंक तू जा, आम्हीही येतो मागून, मानसी म्हणाली. हो म्हणत तोही तिचा मोबाईल घेऊन पटकन धावत खाली निघाला. चल प्रिशा. मानसी आणि प्रिशाही सोबतच निघाले. खाली पोहोचतोय तोपर्यंत परीने कार ही सुरू केली होती. थांब म्हणून ती काही थांबलीच नाही. ती पुढं निघून गेली. त्याने पटकन एक ऑटो पकडून तिच्या कारच्या मागे घ्यायला सांगितले. तिची ममा ठीक असावी. माझं पूर्ण बोलणंही ऐकलं नाही आहे तिने. कसं सांगू तिला की मी हे सगळं केलं, पण प्रेमाचं नाटक मात्र नाही केलं आहे. परीच्या पाठोपाठ 5 मिनिटात आरुष हॉस्पिटलमध्ये पोहोचला. धावत रिसेप्शनला तिच्या मामाची रूम विचारली आणि पटकन रूमकडे धावत निघाला. वरती रूम बाहेर पोचतोय तोच परीच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. समोरचं दृश्य पाहिलं आणि त्याला स्वतःलाच तिची ही अवस्था पाहून कमालीचं अस्वस्थ झालं. तिची ममा गेली होती आणि परी ममा गेली म्हणून वेड्यासारखी आलाप करत होती. तो पटकन तिच्या जवळ आला. परी, हे परी, शांत हो ना प्लीज. तो तिच्या जवळ बसत म्हणाला, तुला हेच हवं होतं ना? झालास ना आता खुश? तुझ्या मनासारखं झालंय बघ आरुष. मला एकटं पाडायचं होतं ना तुला. बघ गेली तीही मला सोडून. गेली ती. म्हणत ती रडू लागली. परी, काय बोलते सगळं? माझा हा अर्थ नव्हता. असं काहीच नाही आहे. तू शांत हो ना प्लीज. तो तिला जबरदस्तीने जवळ घेत म्हणाला. एक क्षणाला अनावर झालेली ती त्याच्या मिठीत जात स्वतःला मोकळं करू लागली. काही वेळ मनसोक्त रडणारी ती मघाचं घडलेलं सगळं आठवून आरुषला जरा ढकलतच बाजूला झाली. परी, काय झालं? काही नाही झालंय. किंचित रागाने ती म्हणाली. एवढ्यात मानसी आणि प्रिशाही तिथं आल्या. ओ माय गॉड आंटी, हे काय झालं परी? मानसी तिथे भावूक होत तिथली परिस्थिती पाहत म्हणाली. मानसी, ममा गेली. शेवटी गेलीच ती मला एकटीला सोडून. आता मी काय करणार ग? तिच्याशिवाय जगायची कल्पनाही करवत नाही आहे मला. माझा आधार गेला आहे ग. मी आता कसं जगू? म्हणून ती मानसीच्या गळ्यात पडून रडू लागली. परी, शांत हो. असं का बोलतेस? आम्ही आहोत ना. मी आहे अजून परी. मानसी परीला शांत करत होती आणि आरुषला पुढं होऊन परीच्या मामाच्या पुढच्या गोष्टी करणं क्रमप्राप्त होतं. तो प्रिशासोबत बाहेर जात बाकीच्या गोष्टी पाहू लागला. परीच्या मामाचा अंत्यविधी वगैरे उरकण्यात आला आणि परी, मानसी आणि आरुष घरी निघून आले. सायंकाळचे 5 तरी वाजले असतील. प्रिशा तिथूनच तिच्या घरी निघून गेली होती. परी मात्र घरी आल्यापासून शांतच होती. आरुषने आता काही दिवस मानसीला तिची काळजी घ्यायला सांगितलेलं. तिघंही सोफ्यावर येऊन बसले होते.
परी ही कसल्याशा विचारात हरवलेली. आरुष अचानक घडून आलेल्या मनस्तापाने थकलेला, दोन्ही हातात डोकं धरून बसलेला. एवढ्यात परी म्हणाली, आरुष, तुझा जो मनसुबा होता तो पूर्ण झालाय असं मला वाटतं. तर आता काहीही गरज नाही आहे तुला माझा नवरा म्हणून मिरवायची. हवं तर मी तुला मोकळं करते या नात्यातून. परी असं म्हणाली तसा आरुष शॉक झाला. परी, काय बोलतेस काय तू हे? तुला हवं होतं ना मी एकटी असावं. झालं, मग आता तुला माझा आधार बनायची काय गरज नाही आहे. फार तर ही मला देवाने शिक्षा दिली आहे असं समजेन मी जे काही वागले ना त्या बदल्यात. तुझ्या बाबांनाही राहून घेतलं मी, म्हणून आता माझी मम्मा माझ्यापासून गेली. पुढं काय तिला बोलवलंच नाही. परी, अगं असं काय बोलतेस? म्हणत तो तिच्या जवळ येऊन बसणार तर ती उठली आणि स्वतःला सावरत बोलू लागली. सोबतच याला प्रेम केल्याची ही शिक्षाच म्हणावं तर. प्रेमाचं नाटक करून प्रेमाचा का म्हणून अपमान करायचा आपण. परी, अगं काय बोलतेस काय? तुला कळतंय का? मॉम अजूनही इथेच आसपास असतील. काय वाटेल त्यांना? तू सुखी असावं म्हणून मागे लागलेल्या त्यांना तुझी काळजी वाटत होती. तू त्यांच्यावर डिपेंड होती आणि तू कायम तसं राहू नये म्हणून, आणि रागामध्ये तुझं नुकसान होऊ नये म्हणून. हो ठीक आहे ना, मग मी आता कोणावरच डिपेंडंट नाही आहे. मान्य आहे आरुष, माझं चुकलं. मी तेव्हा चुकले आणि सगळ्या स्टाफसमोर हवं तर मी तुझी माफी मागायलाही तयार आहे. आता तुझ्या बाबांची नाही ना मागू शकत, पण तुझी मागेन. त्यांचं नाव घेऊन हवं तर मागेन. याशिवाय काय करू शकते मी? पण आता आपण नको जाऊयात पुढे प्लीज. अगं पण मी असं काहीच बोललो नाही आहे परी. तू माझी माफी मागावी म्हणून नाही केलं आहे मी हे सगळं. मी विसरतोय ते सगळं आणि विसरतही होतो. आज सकाळी रागाच्या भरात बोललो मी तुला, पण त्याचा तुला त्रास व्हावा म्हणून नाही, पण तुला त्याचं स्पष्टीकरण हवं होतं म्हणून बोललो मी परी. हो ना आरुष, मग ठीक आहे, व्हॉट एव्हर. पण आता सगळं फिट्टमपाट झाली आहे तर माझं मत आहे की तू जाऊ शकतोस. परी, काय बोलतेस? म्हणत आरुष उठला. प्लीज आरुष, तू जा. ती त्याच्याकडे पाठ करत म्हणाली, अगं आपलं लग्न झालंय, लवकर डिवोर्स पेपरही पोचतील. डोंट वरी. मी नाही जाणार आहे तुला सोडून कुठंही. माझ्यावर जबाबदारी दिली आहे तुझी मॉमनी. यासाठी नाही हा पकडलाय मी तुझा हात, सोडण्यासाठी तर बिलकुलच नाही. आणि प्रत्येक वेळेस तू म्हणशील तसं होणार नाही आहे परी, आरुषने ठणकावून सांगितला. परी, अगं असं काय करतेस तू? तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे. इतका वेळ शांत असणारी मानसी उठत म्हणाली, माझा निर्णय झालाय मानसी, आणि तो जगातली कोणतीच व्यक्ती बदलू शकत नाही हे तुला माहिती आहे. ओके, तुला हवंय ना हे ठीक आहे, मी जातोय, बाय मानसी. म्हणत आरुष निघाला. आरुष, अरे काय ती बोलते म्हणून तू असं वागणार आहेस का? मानसी धावत त्याला थांबवत म्हणाली, अगं किती सहज बाजूला करते ती मला. आरुष, डोंट वरी, मी बोलते तिच्याशी, थोडा वेळ दे, मानसी म्हणाली. पण आरुषला हर्ट झालं. तो तिला काहीच न म्हणता तिथून घरी निघाला. ते पाहून मानसी परीकडे आली. परी, अगं काय करतेस? पुन्हा चूक करत आहेस, ती म्हणत होती. त्याकडे परीने जरा दुर्लक्षच केलं आणि मानसीकडे वळली. मानसी, आय एम सॉरी. मी तेव्हा खरं तर चुकीचंच वागले तुझ्याशी. ॲज युजल रागाने बाजी मारली बघ. प्लीज पुन्हा आपल्या कंपनीत आधीसारखं काम करशील का? प्लीज, मी पुन्हा ही वेळच येऊ देणार नाही. परी, अगं आत्ताही मी तुझंच काम करते. समोर रिया असली तरीही ती फक्त तिथं होती, पण काम मीच करायचे. आरुषनंच मला अपॉइंट केलं होतं. काय? हो, मी त्याच्यासोबत होते कारण त्याने सगळ्या नाही पण बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या मला. शिवाय हे सगळं असं घडलेलं तो स्वतः येऊन तुला सांगणारही होता, पण त्याला बहुतेक जमलं नसावं ते. पण परी, त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. कशावरून?
अगं आता हे मला नाही सांगता येत, पण ते दिसतं त्याच्या वागण्यातून. हे बघ, त्याला जमलं नाही तुला सांगायला, पण तू जाऊन बोल ना त्याच्याशी. माझं मन खूप नाराज झालंय मानसी. एकतर ममा गेली ते एक्सेप्ट होत नाहीये, आणि आता आरुष, तो माझ्यावर प्रेमाचं नाटक करतोय असंच वाटतंय मला. नाही होत आहे एक्सेप्ट. मी काय करू? बरं माझं ऐकशील का? थोडा वेळ घे स्वतःसाठी. सगळं ठीक होईल परी, मी आहे ना. बरं ठीक आहे मानसी, उद्यापासून ऑफिसमध्ये जाऊन काम करशील. मी थोडं घरीच थांबणार आहे. आणि आता तुला घरी जायचं असेल तर जाऊ शकतेस. अगं पण तू एकटी आहेस. नाही नाही, असं कसं मी तुला एकटीला ठेवू, तेही अशा वेळी. मानसी अगं आता मी ऑलराईट आहे. बरं एक काम कर, जरा ऑफिसमध्ये जाऊन येशील, रियाकडून नेक्स्ट वीकच्या मीटिंग्सच्या डिटेल्स घे. अगं पण अशी काही मीटिंग नव्हतीच, म्हणजे ती काही बोलली नाही मला. अगं कालच ठरलं आहे. मग नसेल बोलली, परी म्हणाली. ओ बरं मग मी लगेच निघू का? तू नक्की ठीक आहेस ना? नाहीतर मी एक काम करते, ते डिटेल्स घेऊन पुन्हा इथंच येते. हो चालेल, परी म्हणाली आणि मानसी तिला काळजी घ्यायला सांगून तिथून निघाली. परीला खूप जास्त टेन्शन आलेलं. आपोआपच मनामध्ये विचारांची गर्दी होऊ लागलेली. आरुषच्या आईबाबांचं सत्य कळल्यापासून तिला गिल्ट वाटत होतं. त्याचा तरी कुठं दोष होता? असं वाटतंय आता मी रागाच्या भरात सर्वांचंच वाईट करत सुटले. का असं सतत माझ्यामुळे सफर व्हावं लोकांनी? मला शांत राहणं जमणार नाहीच बहुतेक, कधीच नाही जमणार. उद्या आरुषच्या बाबतीतही मी अशीच काही वागले तर? म्हणून तर आजच तोडलं त्याला. काहीच अर्थ नाही माझ्यात. ममा पण सोडून गेली. आता मी करू तरी काय करू जगून? तिच्या मनात नको नको ते अविचार येत होते, तेही स्वतःला संपवण्याचे. मानसीचं बहुतेक मध्ये रस्त्यातच रियाशी फोनवर बोलणं झालं आणि ती ऑफिसमध्ये जाण्याऐवजी पुन्हा परीच्या घरी माघारी परतली. घरात आली तर रमेश काहीतरी किरकोळ कामं करत होता. रमेश, परी कुठं आहे? वर असतील त्या ताई. ओके ओके म्हणत ती वर निघाली. ती तिच्या रूममध्ये आली. पाहते तर परी ना गॅलरीत होती ना बेडरूममध्ये. बाथरूमचं डोअर आतून लॉक होतं. परी, परी आत आहेस का तू? अगं आत काय करतेस तू? ती परीला आवाज देऊ लागली, पण परीचा काहीच आवाज येत नव्हता. मानसीला क्षणभर सुचेनाच. ती पटकन तिचा फोन काढून आरुषला फोन लावू लागली, पण नेमका त्याचा फोन बाहेर वाजत असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती धावत बाहेर जायला धावणार, तोच तो आत आला. मानसी, परी कुठे आहे? त्याने आत येताच विचारलं. आरुष, बरं झालं तू आलास. ती बाथरूममध्ये काय करते देव जाणे, दारही उघडत नाहीये. तू प्लीज बघ ना तिला. मानसी रडवेली होतच म्हणाली. काय? अन तू कुठे होतीस? परी, परी, डोर उघड परी, म्हणत ती ऐकेना. म्हणताना त्याने पटकन डोअरला जोराचा धक्का दिला. तसं ते उघडलं गेलं. आत जाऊन पाहतो तर परी बाथटबमध्ये पडलेली आणि हातावर सुरीने कट मारलेला. थोडं रक्त सांडलेलं आणि बाजूला पडलेली ती सुरी. त्याला ते दृश्य पाहूनच क्षणभर भीती वाटली, पण तिची किंचित हालचाल होत होती पाहून त्याच्या जीवात जीव आला. त्याने तिला पटकन बाहेर घेतलं आणि बेडकडे घेऊन येत मानसीला म्हणाला. मानसी पटकन फर्स्ट एड आण. ती लगेचच खाली गेली. तिला बेडवर ठेवत पहिली मनगटावरील जखम पाहिली, जी फार खोल नव्हती. पण हे सगळं पाहून तिचा जरा रागच आलेला त्याला. तशाच अवस्थेत त्याने रागातच तिच्यावर हात उगारला, तशी ती स्वतःला वाचवत बुजली. मूर्ख आहेस का गं तू? काय चाललेली करायला? तो तिला रागाने म्हणाला. मला नाही जगायचे आरुष, तू का आलायस इथं? जा तू. ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. भेकडेस का गं तू? हां, हे शिकवलं तुझ्या आईनी? यासाठी तिने तुला सपोर्ट केला आयुष्यभर? अगं एक बिझनेस वुमन आहेस तू, हार मानतेस अशी? आज काही झालं असतं तुला तर काय विचार केला असता तुझ्या स्टाफने तुझ्याबाबत? एक सक्सेसफुल होत असलेली बिझनेस वुमन
काही लोक तुझा आदर्श ठेवत असतील, काय विचार करतील ते? हो, आहे मी भेकड, आहे आरुष मी भेकड, मानली आहे मी हार. नाही जमणारे मला रागावर कंट्रोल करायला आणि माझ्यापासून माझेच लोक दूर जात राहतील. आणि आता नाही आहे माझ्यात ताकद कोणाला हरवायची. ती रडत म्हणाली तसं त्याने तिला जवळ घेतलं. कोणी नाही जाणार आहे तुला सोडून परी, तू जा म्हणालीस तरीही नाही जाणार आहे मी आहे ना, मी मदत करेल तुला यातून बाहेर पडायला. मी जिवंत आहे अजूनही परी. ते बरं, मला खूप बेकार फिलिंग येत होती म्हणून मी माघारी आलो. हे असं परत कधी करणार नाही आहेस हा तू परी. आय एम नॉट एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. मला सोडून जाऊ कशी शकतेस तू अशी? विचारही करायचा नाही आहेस. तो तिला ओरडत होता, ती मात्र रडत होती आणि स्वतःला मोकळं करत होती. काही वेळाने ती शांत झाली आणि केव्हाची फर्स्ट एड किट घेऊन साईडला उभी मानसी समोर आली. आरुष हे घे. मानसी, तू कुठे होतीस पण? अरे तिनंच मला पाठवलं, म्हणाली रियाकडून पुढच्या आठवड्यातील मीटिंगच्या डिटेल्स घेऊन ये. ओह, आणि तू लगेच गेलीस? दिस इज नॉट डन. हो, मी गेले खरं तर, पण बरं झालं की रियाचा फोन मध्येच आला आणि अशी काही मीटिंग नसल्याचं कळालं. मग मी लगेच माघारी आले. काय परी, दिस इज नॉट गुड. हां, मला नाही आवडलं आहे अजिबात. बट ते बरं की जखम जास्त खोल नाही आहे. तो पट्टी करता करता बोलत होता. ती मात्र आरुषकडेच पाहत होती. खूप सारे प्रश्न तिच्या मनात होते खरं तर, पण सध्या तो समोर असण्यानेच तिला खूप आधार वाटत होता. त्याला खरं तर मनावर दगड ठेवून तिथून जायला बोलली होती ती, पण आता तो ज्या पद्धतीने पॅनिक झालेला आणि तिला पट्टी करत होता, त्याचं ते प्रेम तिला न सांगताही जाणवत होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. परीने स्वतःला संपवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला आणि तिला सत्यही कळलंय. फायनली सगळं ठीक झालंय. कसा वाटला आजचा भाग आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आता या पुढचा जो भाग असेल तो इश्क रिस्क या कथेचा शेवटचा भाग असेल. त्यासाठी ऐकत राहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.